राज्यमंत्री महोदय आणि मंत्री महोदयांनी राईट टू रिप्लाय मॅडम जे काही भाषण केलं ते फक्त राजकीय अभिनिवेश असलेलं भाषण आहे। या भाषणामधून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी कोणतीही घोषणा या ठिकाणी झालेली नाही। जे काही समृद्धी महामार्ग नॅशनल हायवे रोडच्या संदर्भात चर्चा झाली, अध्यक्ष महोदय, रस्ते बांधल्याने इमारती बांधल्याने माणसांचा विकास होत नाही। शेतकऱ्याच्या जीवनामध्ये अंतर्बाह्य बदल करून शाश्वत योजना दिल्याशिवाय शेतकऱ्यांचं जीवनमान बदलू शकत नाही। कोणत्याही स्वरूपाची शाश्वत योजना या सरकारने या ठिकाणी आलेली नाही, केवळ राजकीय अभिनिवेश म्हणून या ठिकाणी घोषणा झाल्या। अध्यक्ष महोदय, राजकारणामध्ये लाडक्या बहिणीच्या मार्फत आणि शेतकऱ्यांना फसवून सत्ता जरी मिळाली असली तरी आता मात्र वातावरण फिरलेलं आहे। आपण गावामध्ये जा, खेड्यामध्ये जा, ग्रामीण भागामध्ये जा, संपूर्ण भागामध्ये शेतकऱ्यांचा सर्वत्र संताप पसरलेला आहे। आणि एवढा असताना जर तुम्हाला हे कळत नसेल तेवढं म्हणेल की वारं फिरलेलं आहे, तो भोवरा झालेला आहे। ह्या भोवऱ्याचं स्वरूप यापुढे कशा प्रकारचं होईल याचा तुम्ही अंदाज घ्या। आणि म्हणून जे काही आपण या ठिकाणी बोललेलं आहे ते अतिशय सवंगपणानं घोषणा केल्यात। जे राज्यमंत्री महोदय नागपूर शहरामध्ये राहतात त्यांना नागपूरचा विकास दिसतो, समृद्धी महामार्ग दिसतो। समृद्धी महामार्गावर जे काही पाऊस आला होता, एक मिनिट मला बोलू द्या अगोदर, अहो मला बोलू द्या अगोदर, नंतर बोला, मला बोलू द्या, मला बोलू द्या अहो अध्यक्ष महोदय, मला बोलू द्या, पूर्ण करू द्या। तुम्हाला विकास दिसतो आहे, समृद्धी महामार्गावर पाणी गेलेलं विरोधी पक्षाला आहे, परंतु अध्यक्ष महोदय एक